करण्यास नकार दिलाय। एव्हरेस्ट कंपनीतल्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात अस्वस्थतेचं वातावरण आहे। आधीच अनेक अडचणींमुळे उद्योजक मेटाकुटीला आले, त्यात अधिकाऱ्यांवरच्या हल्ल्यानं उद्योजकांच्या अडचणीत भर पडली आहे। त्यामुळे उद्योजकांनी तातडीची बैठक घेऊन सीटूशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतलाय। तसंच कामगारांच्या 2 दिवसांच्या बंदमुळे तब्बल 14 दिवसांचं वेतन कापण्यात येणार आहे। यामध्ये प्रामुख्याने यापुढे ज्या ठिकाणी सीटूच्या युनियन ज्या कारखान्यांमध्ये आहे तिथल्या व्यवस्थापनाने यांच्याशी चर्चा करायची नाही हा प्रमुख ठराव झालेला आहे। त्याचबरोबर हे 2 दिवसाचा जो बेकायदेशीररित्या त्यांनी बंद पाळलेला आहे त्यामध्ये 7 दिवस आणि 14 दिवस अशा प्रकारचं वेतन त्यांचं कपात करायचं अशा प्रकारचाही एकमुखी निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्यामध्ये उद्योजकांच्या बाबतीतले त्यांचं जे काय धोरण आहे ते शासनाने सांगावं, अन्यथा पुढील दिशा आमची जी आंदोलनाची ते आम्ही ठरवणार आहोत। दुसरीकडे कामगार नेते नरसय्या आडम यांनी कामगारांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध केलाय। तसंच उद्योजकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। असं त्यांना कापता येणार नाही। उद्यापासून कामगार ते कामाला जातील। 2 दिवसाचं जे त्यांचं नुकसान झालेलं आहे ते वेळ सुद्धा भरून काढण्याचा आम्ही आज संध्याकाळी घोषणा करणार आहे। त्यामुळे उद्योजक अशा पद्धतीचं पावलं उचलतील आम्हाला वाटत नाही। ज्या ठिकाणी आमची सीटूची युनियन आहे त्या ठिकाणी कारखानदारांनी सांगितलं अशा पद्धतीचं आम्ही काही उचलणार नाही। अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय तशा पद्धतीचं उचलून त्यांनी आगीत तेल ओतण्याचा प्रकार करू नये अशी माझी विनंती राहणार। नाशिकमध्ये सीटू प्रणित कामगारांनी बंद पुकारलाय। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहर आणि औद्योगिक परिसरात तगडा बंदोबस्त ठेवलाय। पण पोलिसांच्या विरोधाला न जुमानता सीटूची निदर्शनं दुसऱ्याही दिवशी सुरूच होती। शेकडो कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत काही काळ चक्काजाम केला। एकूणच सीटू आणि उद्योजक जेवढ्या लवकर तोडगा काढतील तेवढं कामगार आणि उद्योजकांचं भलं होईल एवढं मात्र निश्चित। नितीन भालेराव, एबीपी माझा, नाशिक। आपण थेट जाणार आहोत नाशिकला, जिथे आपले प्रतिनिधी नितीन भालेराव उपस्थित आहेत। नितीन, उद्योजक आणि कामगार या दोन्ही बाजूंमध्ये तिढा निर्माण झालाय, सुटत नाही अजून। निश्चितपणे जान्हवी, आपल्याबरोबर कामगार जे सीटू ज्यांच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला त्या सीटूचे काही प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर उद्योजकांचेही काही प्रतिनिधी आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। कॉम्रेड देशपांडे, मला सांगा की एक थोडंसं वातावरण तर गढूळ झालेलं आहे एव्हरेस्टच्या प्रकरणामुळे। हा तिढा सोडवण्याकरता, वातावरण निवळण्याकरता लवकरात लवकर काय केलं पाहिजे वाटतं तुमच्याकडनं? तुम्ही काय पावलं उचलणार आहात? आता कोर्टामध्ये मॅटर गेलेला आहे। पहिल्यांदी म्हणजे जर का अजूनही मालक वर्गाला इच्छा असेल की हे सोडवावं, ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी ऍक्च्युअली केलेलं आहे ही गोष्ट ती तर नाकारता येणार नाही, कारण ती फॅक्ट घडलेली आहे। परंतु जे त्याच्या मागचे पुढारी आहेत ते त्यांच्यामध्ये बिलकुल इन्व्हॉल्व नसताना त्यांचं जे नाव त्या मालकांनी टाकलेलं आहे, ज्या फिर्यादी केली त्याच्यात, म्हणजे करेक्टली स्पीकिंग डॉक्टर DL कराड आणि RS पांडे यांची नावं टाकली। पैकी एक 75 वयाच्या वर आहे। त्यांचं दृश्य म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे नेत्यांची नावं आहेत ती तातडीनं मागे चुकीची आणि खोटी आहे ना। त्यांनी ते मीटिंग संपल्यानंतर, खेळीमेळीच्या वातावरणात मीटिंग संपल्यानंतर त्यांनी ते मीटिंग हॉल सोडला। त्याच्यानंतर 1 तासाने त्यांना कळलं की इथे काहीतरी। मला सांगा, यांचं जे म्हणणं आहे की आपण काही त्यांच्या नेत्यांची नावं मागे घेतली पाहिजे म्हणजे एक सौदार्हाचं वातावरण निर्माण होईल, कितपत त्याच्यात तथ्यवत्ता योग्य वाटतंय? प्रामुख्याने ह्या सगळ्या हिंसाचाराची जबाबदारी ही प्रमुख नेत्यांनी घेतली पाहिजे। परंतु हे नवीन धोरण या ठिकाणी दिसतंय की घटना घडून गेल्यानंतर त्याची जबाबदारी मात्र आमची नाही आणि फक्त करणाऱ्यांची आहे। म्हणजे मुळात चिथावणी देऊन, चिथावणीखोर भाषणं करून फक्त काम भागत नाही, तर याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। जबाबदारी घेतली पाहिजे, मॅडम काय म्हणा? त्यांचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे, कारण हा कायद्याचा मुद्दा आहे। कायदा असं म्हणतो की जे गुन्हा केली त्याला शासन झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे जबाबदारी घेतली पाहिजे किंवा नाही हा आपल्या व्यक्तिमताचा प्रश्न नसून हा कायद्याचा मुद्दा आहे। आणि कायद्याच्या मुद्द्याने जर ह्या पूर्ण घटनेकडे पाहिलं तर ही जी नावं गोवण्यात आलेली ती पूर्ण बेकायदेशीर आहे आणि आज ना उद्या हे कायद्याच्या चौकटीमध्ये 100% ठरेल असं आमच्या
तज्ज्ञ वकिलांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ओके, त्यांचं म्हणणं आहे कायद्याच्या याच्यात टिकणार नाही, परंतु आताच्या परिस्थितीत जे हे झालेलं आहे, उद्योजक आणि कामगारांमधले संबंध तोडले गेले, एक जिल्हाभरात अस्वस्थता निर्माण झाली. काय वाटतं, काय केलं पाहिजे? नाही, ही जी औद्योगिक अशांतता जी निर्माण झालेली आहे, याच्यासाठी जेवढं कामगार वर्ग उद्योजकांच्या बाबतीत अपेक्षार्ह आहे, तेवढंच आम्ही पण कामगारांकडनं त्याच अपेक्षा ठेवतो. कारण असे जर कलह निर्माण झाले तर काही सध्या औद्योगिक अशांततेमुळे नाशिकची जी औद्योगिक वाढ खुंटत आहे, त्याला हा पुन्हा पूर्णविराम किंवा लागेल की काय अशी चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोघाही लोकांनी त्या गोष्टीचा सकारात्मक विचार करून पुन्हा एकदा जे चांगलं सलोख्याचं वातावरण निर्माण होईल आणि ज्याच्याने भविष्यात नाशिकचा औद्योगिक वाढेल असं वाटेल. मला सांगा, हिप्पळगावकर आपल्या बरोबर आहेत, हे सुद्धा अशाच घटनेचे शिकार बनले होते. तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच्याशी जर या घटनेचा संदर्भ जोडला तर म्हणजे तुम्हाला काय साधर्म्य वाटतं त्या दोन्हीच्या? नाही, त्यावेळेस माझ्या हल्ला करायचा प्रयत्न करत होतो. मला आतली बातमी लागली होती म्हणून रात्री 11:30 जाऊन सांगितलं आणि त्यावेळेस CID पोलीस, प्लेनक्लॉथ पोलीस म्हणजे त्या ठिकाणी ठेवलं ते लेबर ऑफिसमध्ये. त्यामुळं काही माझ्यावर झालेलं नाहीये त्यावेळेस. परंतु दहशतवाद कोणी मागणी मागत असेल तर त्याची बिलकुल चूक आहे आणि त्याच्याबद्दल कोणी इंडस्ट्रियलिस्ट किंवा कोणी म्हणजे कारखानदार तयार होणार नाही. दहशतवाद करून म्हणजे कोणी मागण्या मागू शकत नाही आणि किंवा जबरदस्ती करू शकत नाही. त्याची फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तर स्वतः देईल तो आणि आपल्याच कामात येणार आहे. त्याच्यामुळे त्याला काही वाईट वाटत नाही त्याच्याबद्दल. मागणी मागता आमच्याकडे आम्हाला वाईट वाटत नाही, पण मागण्या मागताना त्यावेळेस दहशतवाद किंवा जबरदस्ती करून किंवा मारामारी करून असं वाटत असेल की म्हणजे मागण्या आमच्या मान्य होतील, तर हे कदाचित आता पुढे शक्य नाहीये आणि त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे कधी असं करणार नाही अशा गोष्टी. ओके, दहशतवादाला वाकणार नाही असं उद्योजकांचं म्हणणं. मला सांगा, म्हणतात की दहशतवाद निर्माण करून कधीही मागण्या मान्य केल्या जाणार नाही. दहशतवाद आमच्याकडून कुठला केला जात नाही. एव्हरेज उदाहरण दिलं तर या ठिकाणी 42 मिटिंगा झाल्या. कामगार उपायुक्त, माननीय जिल्हाधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी, नंतर जिल्हाधिकारी समोर 3 महिन्याचं आंदोलन झालं. नवीन माननीय विलास पाटील जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करून दोघांना एकत्र बसून काढला. 15 दिवसात हा समिट घडवण्याचं आश्वासन दिलं मॅनेजमेंटने. 15 दिवसानंतर त्या ठिकाणी मॅनेजमेंट परत त्या ठिकाणी बॅकफूटला गेली आणि 42 मिटिंगा झाल्यानंतर 9 महिने संप झाल्यानंतर तुम्ही एक सुद्धा आमच्या संघटनेच्या विरुद्ध एखादी असेल तर तुम्ही आम्हाला जरूर दबाव धरा. आणि म्हणून या ठिकाणी जे काही, पण मला सांगा, जरी हे सगळं बरोबर असलं तरी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करताना जागदी ते बेशुद्ध होईपर्यंत किंवा त्यांच्या क्रिटिकल होईपर्यंत मारहाण करणं याचं समर्थन कसं? आम्ही समर्थन केलेलं नाही. पहिल्या दिवशी आम्ही समर्थन केलेलं नाही. ही घटना दुर्दैवी आहे. जे काही कायद्याच्या बाबतीत जे काही शिक्षा होत्या त्याचं शिक्षा करा. कायदा शिक्षा करेल. युनियन अशा सभासदांविरुद्ध काय कारवाई करा? आम्ही अशा सभासदांवर कारवाई पण करू शकतो का? याच्या अगोदर आम्ही जे काही न काम करणारे किंवा हिंसक असलेले याच्यावर आम्ही कारवाई केली. आम्ही समर्थन करणार नाही. इंडस्ट्रीमध्ये जे काही उद्योजक आहे हे संघटनेला बोलण्यास तयार नाही. जे काही किमान वेतन जो कायदा शासनाचा अंमलबजावणी करत नाही. शिटू संघटना कायद्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी लढते. त्याच्या गळ्याची प्रश्न, एखादा माणूस पाण्यात बुडल्यानंतर तो कोणातरी सहारा शोधतो, तसा एखादा कामगार 18 वर्ष कामगार या ठिकाणी किमान वेतन न देता परमनंट काम करतो. तो कोणा युनियन अधिकारी आणि म्हणून तो युनियन येतो आणि जर बोलणी केली तर त्या ठिकाणी वाद होणे लक्षात आला. मला सांगा, त्यांचं म्हणणं आहे की बा यांचा दहशतवादाला विरोध आहे, हिंसाचाराचा त्यांनी निषेध केलेला आहे. उद्योजक म्हणून सिटूच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहणार? नाही, शाब्दिक वक्तृत्व म्हणून हे त्यांचं असेल, परंतु वास्तवात परिस्थिती अशी आहे की मागच्या 3 वर्षामध्ये सुमारे 10 ते 12 ठिकाणी अशा प्रकारचा हिंसाचार झालेला आहे. पोलीस खात्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याची नोंद आहे आणि एका मुळात जुन्या घटनेमध्ये 302 खाली आरोपी त्यांचे नेतेच स्वतः जामीन त्या ठिकाणी आहेत. आणि असं असताना सुद्धा पुन्हा पोलीस त्यांना पकडतात. म्हणजे माझं वैयक्तिक मत नाही, तर पोलिसांनी पकडलंय, हल्ला झालाय, त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेत, त्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. त्यांचा दुसरा एक मुद्दा महत्वाचा होता की 42 मिटिंगा होऊन सुद्धा जर व्यवस्थापन मार्ग काढत नसेल तर काय? यामध्ये दोन्ही भाग आहेत. व्यवस्थापन मार्ग काढत ह्या विषयाचे व्यवस्थापनाचे प्रतिनिधी बोलतीलच, परंतु प्रशासनाची, शासनाची उदासीनता सुद्धा ही आवश्यक आहे. एकूणच आपण आहोत की शासनाची उदासीनता, व्यवस्थापनाकडचं त्या कामगारांच्या मागण्यांकडे झालेलं दुर्लक्ष
आणि त्यानंतर कामगारांनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींवर केलेला हल्ला, या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात वातावरण आजच्या घडीला गढूळ झालेलं दिसत आहे. आणि हे सांभाळण्याकरता उद्योजक आणि कामगार वर्ग या दोघांनीही आपापल्या भूमिकेचं भान राखून संयमाची भूमिका घेणं गरजेचं आहे. तरच नवीन उद्योग नाशकात येतील किंवा तरच औद्योगिक प्रगतीचे पुढचं पाऊल नाशिककरांना गाठता येईल. नक्कीच. तर आशा आहे की लवकरच हा तिढा सुटेल आणि नाशिकमधल्या कंपन्यांचं काम पुन्हा कामकाज सुरू होईल लवकरच. नितीन, धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल. पुणे दिनांकामध्ये आज इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा.